काही दिवस आधी आम्ही महानगरपालिकेच्या डेप्युटी कमिशनर मॅडम आहेत त्यांना भेट दिली। त्यांना हे सर्व नागपूर शहरात कचरा कुठे कुठे डंपिंग होतो तो महिनोगिंती उचलला जात नाही, रहिवाशांचं आरोग्य धोक्यात येण्याची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे। त्या कारणास्तव येऊन निवेदन दिलं। त्यांनी 15 ते 20 दिवसाची वेळ मागितली। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा कचरा स्वच्छ करू व त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करू। आता सौंदर्यीकरण तर सोडा, तो कचरा साधा उचलण्याचाही त्यांनी कार्य केलेलं नाही आहे। असे ज्यांना कार्यच करता येत नाही, ज्यांना कामं करत नाही अशा अधिकाऱ्यांना इथून हटवलं पाहिजे। त्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरलेला आहोत। हा बघा कचरा सुद्धा या ठिकाणी आणून ठेवलेला आहे। जर यांनी आम्हाला आज वेळ देऊन सुद्धा आतमध्ये बोलावलं नाही तर या ठिकाणी आम्ही दिवसभर इथं मोर्चेबांधणी करू व त्यानंतर मग त्यांच्या लक्षात येऊन जाईल का बरं म्हणजे आमची समस्या सोडवत नाही। बोला। या महानगरपालिकेमध्ये 2 अतिरिक्त आयुक्त आहेत आणि घनकचरा संदर्भामध्ये अनेक अधिकारी कार्यरत आहे, परंतु आपण समजा शहराची दुर्दशा पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की सगळीकडे दुर्गंधी कचरा 2-2 एजन्सीजला कामं देऊन देखील आजही तसाचा तसा आहे। नागरिकांमध्ये रोगराई पसरून राहिलेली आहे। यामध्ये मागील देखील निवेदन आपण दिलं होतं, त्यावेळेस अतिरिक्त आयुक्तांनी नोटिफिकेशन काढलं होतं की 50 जागी जिथे कचऱ्याचा ढिगारा आढळतोय तिथे सौंदर्यीकरण करता येईल, जेणेकरून समोर जाऊन इथे कचरा टाकणार नाही। तरी देखील त्यांनी त्यांचे कमिटमेंट आजपर्यंत पूर्ण केलेले नाही, महिनाभर झाल्यानंतरही। म्हणूनच त्याचा विरोध प्रदर्शन करण्यासाठी सन्माननीय शहराध्यक्ष अनिल जहीरकर यांच्या नेतृत्वामध्ये आज हे मोठं आंदोलन घेतलेलं आहे। आम्ही सगळ्यांनी काळा मास्क घातलेला, आम्ही निषेध करतो आहे या माध्यमातून की शहराचा प्रत्येक नागरिक त्रस्त आहे या वासांपायी, दुर्गंधीपायी। तरी देखील या भोंगळ कारभार करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही, याचाच विरोध आम्ही सगळे करतो आहे। धन्यवाद।